रोहित शेट्टींच्या शेट्टी टॉवर्स इमारतीबाहेर गोळीबार झालेला आहे। मुंबई पोलिसांचं पथक घटनास्थळी गेलेलं आहे आणि तपासही केला जातोय। शेट्टी टॉवर्स बाहेर 4 राऊंड फायर झाल्याची माहिती मिळते। प्रकरणाचा सर्व बाजूने तपास केला जाणार असल्याची पोलिसांची माहिती आहे। या संदर्भात कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। कृष्णा, अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। नेमकी घटना कधी घडली आणि पोलिसांकडून आता काय ताजी माहिती देण्यात येते? वर्षा, आपण पाहतो की मध्यरात्री हा गोळीबाराची घटना जी आहे ती घडलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांचं पथक हे तातडीनं जुहू परिसरामध्ये असणाऱ्या शेट्टी टॉवरच्या परिसरामध्ये आलेलं होतं आणि हे पूर्ण बॅरिकेडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांचं पथक रात्रीपासून या सगळ्या संदर्भात तपास करत आहे। आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणामध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तेथून तपासाला सुरुवात केलेली आहे। एकूण 12 पथकं हे वेगवेगळे तैनात केलेले आहेत आणि गोळीबार करणारे आरोपी नेमके कोण आहेत त्याची देखील चौकशी आता पोलिसांकडून केली जाते आहे। खरं तर याच्यापूर्वी आपण पाहतो की अभिनेता सलमान खानच्या घरावरती सुद्धा बिश्नोई गँगच्या आरोपींकडून अशा पद्धतीनं फायरिंग करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नव्हतं। मात्र जसा जसा तपास पुढे सरकला तशा पद्धतीनं बिश्नोई गँगच्या हस्तक या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते असं समोर आलं आणि त्यानंतर जेव्हा बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते पूर्णपणे उघडकीस आलेलं होतं आणि आता सलमान खानचा चांगला मित्र म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरती सुद्धा अशा पद्धतीनं रात्री अचानक फायरिंग झालेलं आहे आणि त्यामुळे आता सगळ्याची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून अतिशय गंभीरतेने केली जाते आहे। या इमारतीच्या सगळ्या परिसरामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि शेट्टी टॉवरच्या परिसरामध्ये रात्री गुन्हे शाखेचं त्याचबरोबर स्थानिक पोलिसांचं पथक आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।